मी जेवायला काय आहे? अरे आज मासा आणलेला आहे, तर तेल मासा घेऊन आले मी. ते एकदम फ्रेश ताजी मच्छी आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे. तर मी आता याला स्वच्छ धुवून घेते. जे साहित्य लागणार आहे ते पण सांगते मी. तेल मासा बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते घेतलेलं आहे मी. तर बघू शकता, लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत, 10 ते 20 घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. छोटा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, बारीक कट करून घेतलेला आहे. तर बघू शकता मी आता हे सर्व पेस्ट बनवून घेणार आहे. तर बघू शकता मी हे कोथिंबीर, अद्रक, लसूण हे वाटून घेतलेलं आहे. खलबत्त्यामध्ये वाटलेलं आहे आणि थोडंसं जाडसरच वाटलेलं आहे. बघू शकता मी आता मच्छी स्वच्छ असं धुवून घेते नळाखाली आणि सर्व मच्छी पण मी असं धुवून घेणार आहे. तेल मासा फ्राय त्याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते बघा, हे इथं मी घेतलेलं आहे. मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, हळद घेतलेली आहे, हा गरम मसाला, याच्यामध्ये खडे मसाले पण आहेत, घरगुती मसाला आहे, हा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि जे हे पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि इथं हे स्वच्छ मच्छी धुवून घेतलेली आहे. तर बघू शकता बघा, हे असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पूर्ण घाण काढून घ्यायची. किती भारी निघालेली आहे बघू शकता तुम्ही पण असं धुवून घ्या. आणि आता मी ह्याच्यावरती चवीनुसार मीठ घालते आणि हळद. आता ह्याला मिक्स करून घेते. आणि आता ही जे पेस्ट बनवून घेतलेली आहे मी, खूप छान टेस्टी येते. तर तुम्ही पण असंच करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल ही मच्छी अशी. हा घरगुती लाल मसाला, तिखट नाही आहे जास्त, म्हणजे तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. आणि हे कॉर्नफ्लॉवर, मी याच्यामध्ये कोकम, लिंबू काय घातलेलं नाही, तर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता मी याला लावून एक 15 मिनिटं ठेवणार आहे मॅरिनेट होण्यासाठी. तर बघू शकता छान असा कलर पण आलेला आहे याला. A few moments later. तर बघू शकता 15 मिनिटं झालेले आहेत. मासा आपला मॅरिनेट होऊन तयार आहे. तर मी आता इथं गॅस चालू करून घेते आणि पॅन ठेवलेला आहे. तोपर्यंत आता आपल्याला हे तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. तर मी तेल ठेवले होते इथं गरम होण्यासाठी. तर आता तेल आपलं गरम झालंय, बघू शकता गरम झालेलं आहे तेल. आणि आता हे मासा तेल फ्राय होण्यासाठी तेलामध्ये हे बघा मी टाकते. कलर पण छान आलेला आहे एकदम. आणि तुम्ही पण असंच बनवून बघा, ही मच्छी खूप खायला टेस्टी आहे. आणि गॅस आता मिडियमवरतीच ठेवणार आहे मी. तर मी पलटी मारून घेते. हे बघा एकदम सुटसुटीमध्ये झालेली आहे मच्छी.